नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपला पॅरिसचा आज दुसरा दिवस आहे. आपण डिझनीलँडमध्ये आलोय. हे डिझनीलँड खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला इकडे बऱ्याचशा राईड्स किंवा परेड वॉक्स किंवा ॲलिस इन वंडरलँड तुम्ही ऐकलं असेल, फॅन्टसीलँड, पिनाशिओ, पीटर पॅन अँड स्नो व्हाईट हे जे सगळे मूव्हीज आहेत किंवा शोज आहेत डिझनी युनिव्हर्समधले, हे इकडे तुम्हाला कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतं. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ. कारण ह्याच्या आधीच्या एपिसोड्सना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात. असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टनेच आम्ही चांगले चांगले व्हिडिओज अजून घेऊन येतोय. एन्जॉय करा. महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची सगळ्यांना म्हणजे इकडे चालावं खूप लागतं, कारण हा खूप मोठा परिसर आहे. तर शक्यतो तुम्ही शूज घाला, एस्पेशली जेव्हा तुम्ही डिझनीलँडला व्हिजिट कराल तेव्हा. कारण खूप सारे राईड्स आहेत, परेड्स आहेत आणि खूप मोठा परिसर आहे. तर इकडे थोडं वॉक करावं लागतं. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, एस्पेशली फॉर सिनियर सिटीजन्स. ऑफकोर्स तुम्हाला मध्ये मध्ये बसायला बेंचेस आहेत किंवा ब्रेक्स आहेत मध्ये मध्ये. तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघालच, पण या गोष्टीची तुम्ही नोंद घेऊन ठेवा. We'll begin in just a few moments.
technique. Quand il parle la langue des baleines, c'est complètement magique. Complètement. Allez les enfants, criez, c'est magique aussi fort que vous pouvez. C'est magique. Quelle allure! Trop fort! Génial! Oh, génial! C'était une magnifique compétition! Pikachu! Ça, c'est ce que j'appelle de la magie! डिस्नीलँड पॅरिसचं 12 एप्रिल 1992ला पहिल्यांदा सुरू केलेलं. त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते मार्नेला व्हॅली, फ्रान्स इकडे आहे. आणि तुम्ही म्हणू शकता याला पहिले युरो डिझनी रिसॉर्ट म्हणायचे 94 पर्यंत. त्याच्यानंतर त्याचं नाव डिस्नीलँड रिसॉर्ट पॅरिस हे ठेवण्यात आलं आणि आता त्याला फक्त डिस्नीलँड पॅरिस असं म्हणतात. हे एक साधारण 32 किलोमीटर आहे सिटी सेंटर पासून पॅरिसच्या. आणि इकडे त्यांची काही हॉटेल्स पण आहेत. आतमध्ये जे गोल्फ कोर्स आहे, शॉपिंग सेंटर आहे, एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स आहे आणि जेवणासाठी काही रेस्टॉरंट्स आहेत. ही एक वर्ल्ड डिझनी कंपनी आहे, त्याची डिव्हिजन आहे. म्हणजे जेवढी तुम्ही डिझनीलँड्स आहेत
ती सगळी वॉल्ट डिझनीच्या अंडरच आहेत. आणि हे जे तुम्ही परेड्स बघताय हे सगळे डिझनी युनिव्हर्सचे जे कॅरेक्टर्स आहेत त्याचे परेड्स आहेत. लहान मुलांसाठी हे खूप छान आहे, पण मोठ्या माणसांसाठी पण तेवढंच चांगलं आहे, कारण युनिक एक्सपिरियन्स आहे. असं नाही की तुम्हाला कंटाळा येईल. छान वाटतं. सुदिंग म्युझिक आहे, असं काही कर्कश म्युझिक वगैरे नाहीये. ही परेड तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे आल्यावरती एक तर आम्हाला नक्कीच जाणवलं की तुम्ही पण परत लहानपण एन्जॉय करता. तर आपण जसं बघितलं, लोक बोट राईड्स घेत होते, तर आता आमचा टर्न आला बोट राईड घ्यायचा. खूप अप्रतिम बोट राईड आहे. तुम्हाला असं छान कॅनल ब्रिजेसच्या खालून घेऊन जाते ती बोट आणि सुंदर वाटतं. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तर अशा बऱ्याच राईड्स आहेत डिझनीलँडमध्ये. फक्त कार्टून कॅरेक्टर रिलेटेड नाहीये. म्हणजे जसं तुम्ही परेड्स बघितल्या कार्टून कॅरेक्टर्सच्या, तर डिझनीलँडचं जे युनिव्हर्स आहे ते इथे डेपिक्ट केलंय. जसे ते कॅनल्स आहेत किंवा या बोट्स आहेत, त्याच्या डिझाईन इन्स्पायर्ड बाय द डिझनी युनिव्हर्स. तर तुम्ही ज्या बोट राईड्स वगैरे घेता, तर तुम्हाला त्या डिझनीलँडमध्ये कसं असेल हे सगळं तिकडे तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतं.
बोट राईड झाल्यानंतर आम्ही एका छानशा रोलर कोस्टर मध्ये बसलेलो. म्हणजे अगदी काय त्याचा इतका स्पीड नाहीये. तुम्ही आता फ्रेम मध्ये बघतायत एक साधारण 40 ते 50 किलोमीटर पर आवरचा स्पीड असेल. पण खूप सुंदर केलंय. जसं मी तुम्हाला सांगितलं आधी की डिझनी युनिव्हर्सचं जेवढे कार्टून्स आहेत त्याचे इकडे लाईफ लाईक गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला आणि आपली राईड त्याच्यातून जाते. तर जशी ती बोट राईड आहे आता तसं हे रोलर कोस्टरचं राईड आहे. अशा बऱ्याच राईड्स आहेत तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. रोलर कोस्टरची राईड झाल्यानंतर आता आपली टॉय ट्रेनची राईड आहे. आता आम्ही इकडे स्टेशन मध्ये आलोय आणि ट्रेनचीच वाट बघतोय. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. परत लहानपण अनुभवायला मिळत आहे. तुम्ही पण अनुभवा आणि आम्हाला सांगा कमेंट सेक्शन मध्ये आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात. डिस्नीलँड मध्ये आल्यानंतर तुम्ही असं अज्युम करू शकता की हे फक्त लहान मुलांसाठीच चांगलं असेल, पण तसं नाहीये. इकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कदाचित एक्सपिरियन्स करणार नाही दुसरीकडे कुठे. आणि आपण लहान मुलांबरोबर तर नक्कीच कार्टून बघणार नाही, पण त्याचं जे युनिव्हर्स आहे ते इकडे लाईफ लाईक बनवण्याचा प्रयत्न केलाय, कृत्रिम अर्थात. आणि त्याच्यातूनच त्यांनी राईड्स बनवल्यात. आणि आता जसं ही टॉय ट्रेन राईड आहे किंवा बोट राईड्स आपण केल्या किंवा ती रोलर कोस्टरची राईड केली, तर हे एक वेगळंच युनिव्हर्स बनवलंय. म्हणजे असे बरेच तुम्ही म्हणू शकता स्टुडिओज बनवले. आता जसं युनिव्हर्सल स्टुडिओ आहे त्याची पण एक वेगळी कन्सेप्ट आहे. त्याच आधारित हे बनवलेलं आहे, पण लिटिल बिट ऑफ डिझनी युनिव्हर्स. म्हणजे त्याचे जे मूवीज वगैरे जे तुम्ही बघता त्याच्या बेसिसवर त्यांनी इकडे पूर्ण त्यांचं डेपिक्शन केलेलं. Parc Disneyland. Pour votre sécurité, merci de rester correctement assis et de garder tête et bras à l'intérieur du train. Please stay seated while the train is moving, keeping your hands and arms inside the train. Dear new passenger, welcome aboard the Washington. We are leaving Main Street Station for a complete turn of the Disneyland Park. We remind you, Frontierland and the Discoveryland are closed for the day. For your safety, please stay seated and keep your head and arms inside the train. Thank you. Dans quelques secondes, défileront dans cette merveille de la nature qui nous rend tellement. Regarde les animaux de la joie. On va s'habituer à la douleur du पॅरिसचा बोगदा डिस्नीलँड मधला.
Chers passagers, nous arrivons en gare de Frontières-Landes-Dépôt. Merci de rester correctement assis. Nous allons faire un petit arrêt. Dear passenger, we arrive to Frontières-Landes-Dépôt. Please remain seated. We do a short stop. Thank you. स्टेशन आलेलं सॉल्टी स्टेशन. ते बघ मागे परत स्टेशनला थांबली. सिग्नल झाला. This is Frontierland. Frontierland Depot. À l'intérieur du train, bon voyage à tous. Dear passenger, we are Frontières-Landes-Dépôt to Front-Président Station. For your safety, please stay seated with your hand inside the train. Thank you. Gardez bras et mains à l'intérieur. Et s'il vous plaît, veuillez ne pas fumer. Merci. Hello, folks. Welcome aboard. For your safety, please stay seated while the train is moving, keeping your hands and arms inside the train. ही टॉय ट्रेन जी आहे ती तुम्ही इनडायरेक्टली माथेरानच्या टॉय ट्रेनशी कम्पेअर करू शकता. म्हणजे साधारण डिझाईन किंवा कन्सेप्ट की 21-30च्या स्पीडने हळूहळू जाणार, स्टेशन्स येणार. पण आपलं माथेरान हे खूप पुढे आहे. कारण माथेरानच्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत आणि हे यांनी कृत्रिम बनवले. हाच एक मोठा फरक आहे दोन्ही टॉय ट्रेन्स मध्ये. आणि ती टॉय ट्रेन माथेरानची ही घाटातून जाते. इकडे कोणताही घाट नाहीये, सरळसोट रस्ता आहे जो तुम्हाला त्यांनी डिझनी युनिव्हर्सच्या त्या मल्टिपल स्टेशन्स बनवलेत आणि टनेल्स मधून काय काय तुम्हाला असे वेगवेगळे एक्सपिरियन्स द्यायला त्यांनी प्रयत्न केलाय. पण हा दोन्हीचं कम्पॅरिझन नाही होऊ शकत डिरेक्टली, पण साधारण तीच कन्सेप्ट आहे टॉय ट्रेनची. आमची टॉय ट्रेनची राईड झाल्यानंतर आम्ही थोडस लाईट स्नॅक्स वगैरे करून आम्ही निघालो रात्रीचं आयफेल टॉवर कसं दिसतं हे बघण्यासाठी. ते आता तुम्ही पुढे फ्रेम मध्ये बघालच. युनिक एक्सपिरियन्स आहे खूप, तर एन्जॉय करा. आयफेल टॉवरचे छान लाइटिंग बघितल्यानंतर आपला दिवस इकडेच संपतोय. नेक्स्ट डे आपण याहीपेक्षा अजून छान कंट्रीमध्ये जाणार आहोत, युरोपमध्ये. बऱ्याच गोष्टींसाठी ती कंट्री फेमस आहे, एस्पेशली ट्युलिप्ससाठी. गेस करून नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये कोणती कंट्री असणार आहे ती. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतायत. धन्यवाद.